नेहमी काय करायला गेलं की काही ना काही संपलेलंच असतं. चला तर मग सांगते काय ते. त्याआधी हर्षूला ताप काही उतरत नव्हता, म्हणून डॉक्टरकडे परत घेऊन गेले. तिथे जाऊन नंबर खूप सारे होते. बघितलं तर खूप सारी गर्दी होती बाहेर. फायनली हर्षूचा नंबर आला तर डॉक्टरांनी त्याचे रक्तलघवी वगैरे चेक करायला सांगितलं. रिपोर्ट येईपर्यंत वेट केलं. त्याला तोपर्यंत खूप सारा ताप. त्यानंतर रिपोर्ट आले, नॉर्मल आले. घरी आले, पेस्ट्री खायचा म्हटला म्हणून पेस्ट्री घेऊन आले. आता हे काय तर काय सांगू तुम्हाला. घरी आले आणि 2 दिवसाआधी तब्येत खूप खराब होती आणि आजही खराबच आहे. त्यामुळे सासूबाईंनी दिली होती चिकची बॉटल. तर चला म्हटलं ही पेंडिंग राहिल्यापेक्षा खराब होऊन जाईल तर काहीतरी आपण करूयात. आणि हो, पहिल्यांदाच बनवते मी हे सगळं. यावेळी मनाला चॅलेंजेस केला होता की स्वतःच सगळं बनवायचं, नाही कोणाला फोन करायचा नाही काय. तर मस्तपैकी मी मला जसं जमेल तसं मस्त दूध घेतलं आणि चिक घेतला, त्यामध्ये मिक्स केलं, गूळ टाकला चवी म्हणजे जेवढं गोड पाहिजे तेवढं. आणि नेमकीच विलायचीची पूड संपली होती. तर म्हटलं काय करायला जावं एक आणि भलतंच होतं. त्यामुळे म्हणून काय केलं तर इकडे मिक्स होईपर्यंत गूळ वितळेपर्यंत विलायची पूड करून घेतली. इकडे मस्त विलायची भाजून घेतली, साखर टाकून मस्त पूड करून घेतली आणि त्यात टाकून दिली. आणि त्याच्यानंतर हे सगळे डब्बे हळूहळू करून 2 डब्बे केले होते. एक झाला चांगला, एक झाला खराब, असं करून दोन्ही टाकून त्या कुकरमध्ये ठेवलं आणि कुकरमध्ये खाली पाणी ठेवलं. फायनली 2 डब्बे ठेवले. अशा प्रकारे कुकरची शिट्टी काढली आणि कुकर लावून दिला. कुकर होईपर्यंत विलायची पूड म्हटलं केलेलीच आहे, ती डब्बीमध्ये भरून ठेवी, फ्रीजमध्ये स्टोअर करावी. तर अशा प्रकारे एवढी अशी बनवून ठेवली की नेहमी उपयोगाला येते. फायनली असा खरवस बनलेला आहे. आणि यात मी विसरले होते हळद टाकायची. तर टेस्टला खूप छान झाला होता. सगळ्यांना टेस्ट करायला दिला कारण मी पहिल्यांदाच बनवला होता. टेस्ट तर खूप छान झाली होती. तर नेक्स्ट टाईम अजून छान बनवेन, मग रेसिपी सांगेन. चलो बाय.